नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे। आपण एक सिरीज चालू केली ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता मेंटॉर जिंदगी केवळ 5 सेकंदात। या ठिकाणी तरी तुला 5 सेकंद दिसतात, पण आपण केवळ 2 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। कशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, अनेक प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला, सोप्यापासून अवघडापर्यंत घ्यायचे आहेत। एकूण गणिताचे 19 चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे 16 चॅप्टर आहेत। सगळेच्या सगळे टाइप्स आपण कव्हर करणार आहोत या सिरीज मध्ये। यापूर्वी आपण 8 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आजचा हा 9वा व्हिडिओ आहे। वेळ न घालवता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। 650 चा वर्ग आणि 651 चा वर्ग यांच्यामध्ये किती पूर्ण संख्या आहेत? आम जिंदगीमध्ये तू काय करत असतो सोन्या? 650 गुणिले 650 करत असतो। जे काय तुझं उत्तर येईल या ठिकाणी येईल। त्यानंतर तुला 651 गुणिले 651 करत असतो। जे काय उत्तर येईल या ठिकाणी तुला देईल। मग जे काय उत्तर आलेलं आहे त्या दोघांमधील फरक -1 करत असतो। त्यानंतर तुला एक गोष्ट लक्षात येते की पहिली संख्या जी आहे ना तिची केवळ दुप्पट करायची होती, आपण लगेच आपण उत्तरापर्यंत पोहोचलो असतो। जसं की 650 ची दुप्पट किती होते? 1300 होत असते। तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या, याला असं म्हणतात ना मेंटॉर जिंदगी। आम जिंदगी कशा प्रकारे तू सोडत असतो ते गरजेचं नाही। मेंटॉर जिंदगीमध्ये बघता क्षणी उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं। पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय, सेम टू सेम आहे। हा प्रश्न 2024च्या वेगवेगळ्या पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये आला होता। 11चा वर्ग आणि 12चा वर्ग यांच्यामध्ये किती पूर्ण संख्या आहेत? आता तू काय करत असतो सोन्या? 11चा वर्ग म्हणजे 121, त्यानंतर 12चा वर्ग किती असतो? 144। या दोघांमधील फरक किती येणार आहे? 23 आणि -1 केलं की तुझ्या लक्षात येतं की 11ची दुप्पट जर मी केली असती तर 22 उत्तर मला लगेच मिळालं असतं। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं। हे सगळे काही कुठाने करायचे नसतात, यामध्ये तुझा वेळ जात असतो सोन्या। इथे मेंटॉर जिंदगीमध्ये बघता क्षणी लगेच उत्तर काढायला पाहिजे। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला, कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत। प्रश्न बघितला तू सोडवायला लगेच सुरुवात करत असतो। आता तू कशा प्रकारे सोडवतो आपल्याला घेणं नाही। तू काय करत असतो सोन्या? 5 × 5 अधिक 2 7 7/5, मग 5 गेला अंशस्थानी, मग पुन्हा अजून काय करतो? 7 × 7 अधिक पुन्हा अजून त्यामध्ये 5 मिळवत असतो। झाले किती? अरे हे सगळे काय कुठाने करण्यामध्ये भरपूर वेळ जात असतो। तुला काय करायचंय? 2/5 दिसतंय ना, या ठिकाणी लिहून टाक। 2 आणि 5 ह्या 2 संख्या तुला मिळाल्या। इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं? आता अधिक किती वेळा आहे? 1 2 3 4 आणि 5। किती वेळा अधिक आहे? 5 वेळा अधिक आहे। मी तेच करतो। 1 2 3 4 आणि 5। थोडं स्लो घेतो, त्याचं कारण असं आहे की तुला कन्सेप्ट करणं फार गरजेचं आहे। आता सुरुवातीला काय करायचं? या दोघांची बेरीज करायची। किती येते? 7। आता या दोघांची बेरीज करायची। किती येते सोन्या? तर 12। या दोघांची बेरीज करायची। किती येते? 19। या दोघांची बेरीज करायची। किती येणार सोन्या? किती येणार? बघ ना, 31। आणि मग नंतर 31 आणि 19 या दोघांची जर तू बेरीज केली तर 50। शेवटी तुला अंक मिळाला। आता शेवटचे 2 अंक कोणते? 31 आणि 50। याला केवळ तुला मांडायचे, तुला तुझं उत्तर मिळालं। मोठी संख्या जी आहे ती अंशस्थानी, छोटी संख्या छेदस्थानी। म्हणजे उत्तर किती येणार या संपूर्ण प्रश्नाचं? 50/31। तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या। काही कुठाने करत बसू नकोस। या टाईप मध्ये सोडवलं तर तुला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येत असते। यालाच म्हणतात मेंटॉर जिंदगी। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचंय। तुझी प्रतिसाद आवश्यक आहे आपल्याला, आणि तशा प्रकारे तू कमेंट्स करायची। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न अशाच प्रकारे दिसतोय। आता या प्रश्नाला तशाच प्रकारे तुला सोडवायचंय। अधिक किती वेळा दिसतात? 1 2 3 4 5। 5 वेळा अधिक दिसतात। आणि कोणते 2 पद आहेत? 3/8 आहेत ना शेवटचे, हे याला फक्त या ठिकाणी मांडून घे। 3 आणि 8 किती वेळा? 5 वेळा बेरीज करायची। सर वजाबाकी असेल तर काय करायचं तेही आपण घेऊया, घाबरू नकोस। पुढच्या व्हिडिओमध्येच तशा प्रकारचा प्रश्न घेऊया। अधिक 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 आणि अधिक किती वेळा आहेत? 5 आहेत ना अधिक? यस। आता तुला काय करायचं? या दोघांची बेरीज 3 अधिक 8 किती होत असतात सोन्या? 11। 11 आणि 8 19। 19 आणि 11 30 होतात। 30 आणि 19 49। 49 आणि 49 आणि 30 किती होत असतात? 50 80 79। मोठी संख्या अंशस्थानी, छोटी संख्या छेदस्थानी। तुला तुझं उत्तर मिळालं। मोठी संख्या कोणती दिसते? 79 आणि छोटी संख्या कोणती दिसते? 49। तुला तुझं या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर मिळालं।
जास्त वेळ न घालविता लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्हाला समजा एखादा प्रश्न कळाला नसेल तर तशा प्रकारे कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्हाला कमेंट्स करायची आहे. जास्तीत जास्त प्रतिसाद असेल तरच मी येईल. सोन्या, हा व्हिडिओ 10,000 प्लस जायला पाहिजे, लगेच पुढचा व्हिडिओ येईल. एकूण आपल्याला 25 ते 30 व्हिडिओ घ्यायचे आहेत आणि या 25 ते 30 व्हिडिओमध्ये संपूर्ण तुझा सिलेबस होऊन जात असतो. सरळ सेवा भरती म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी अशाच प्रकारे प्रश्न येत असतात. प्रश्न पुढचा काय दिसतोय, खालीलपैकी सर्वात मोठे समीकरण कोणते आहे? मुळात वर्गमुळातील ज्या संख्या आहेत त्यांचा वर्ग तुला माहिती असायला, वर्गमूळ माहिती असायला पाहिजे. त्यावेळेस तुला कळेल की गणितीय क्रिया केल्यानंतर कोणती संख्या मोठी आहे. पण अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस वर्गमुळातील ज्या संख्या असतात ना त्यांची बेरीज सगळ्या पर्यायामध्ये सारखी असते. तू मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तुला लगेच लक्षात येईल. 4 आणि 5 किती येतात? 9. इथे सुद्धा 6 आणि 3 किती येतात? 9. 7 आणि 2 9. 8 आणि 1 9. म्हणजे सगळ्यांची बेरीज एकसारखी येते. अशा वेळेस तुला काय करायचंय, फक्त वर्गमुळातील संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 4 पंचे 20, या ठिकाणी 6 दुने 12, 6 18, या ठिकाणी 7 दुने 14, 7 दुने 14 आणि त्यानंतर 8 एक 8. आता तू मला सांग सोन्या, सर्वात मोठी संख्या कोणत्या पर्यायात दिसते तुला? पर्याय क्रमांक 1. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 आहे. कळालंय की नाही मला माहित नाहीये सोन्या, पण तशाच प्रकारे पुढचा प्रश्न दिसतोय तुला लगेच स्क्रीनवर. आणि हा प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आला होता म्हणून अशा प्रकारे घेतलेला. बरं, एका परीक्षेमध्ये आलेला प्रश्न असेल तर लगेच घेतो तसलं नाहीये ते. अनेक परीक्षांमध्ये वारंवार रिपीट होणारे केंद्राचे, SSCचे, त्यानंतर ते TCS, IBPS 2024-2023 मध्ये अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये परीक्षा झाल्या होत्या ना. याही वर्षी 75,000 प्लस जागा सुटणार आहेत सोन्या. ते मी नाही, स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार आपल्याला गणित व बुद्धिमत्ता कव्हर करणं फार गरजेचं आहे. अनेक परीक्षांमध्ये 25% वेटेज असतं. अनेक म्हणजे 99% क्वेश्चन पेपर्समध्ये 25% वेटेज असतं गणित व बुद्धिमत्ता दोन्ही मिळून. आणि काही परीक्षांमध्ये 50% पेक्षा अधिक वेटेज असतं गणित व बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांना धरून. जसं की पोलीस भरती बुद्धिमत्ता येते 25 प्रश्न, गणित येतात 25 प्रश्न. बरोबर आहे की नाही? 100 प्रश्नांपैकी जर गणित व बुद्धिमत्तेला 50 प्रश्न येत असतील तर किती महत्वाचा विषय. आणि या विषयाला सोन्या घाबरू नकोस. मी तुला सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओपासून कमिटमेंट केलेली की सोन्या बघता क्षणी आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येत असतं. फक्त सिरीज शेवटपर्यंत आपल्याला चालू ठेवायची आहे आणि त्यासाठी तुझा प्रतिसाद आवश्यक आहे. बाकी तुझ्याकडून आपल्याला काही नको, फक्त आणि फक्त आशीर्वाद, तुझा प्रतिसाद. तशा प्रकारे कमेंट्समध्ये तुला जर व्हिडिओ आवडत असेल तर किंवा आवडत नसेल तशीही कमेंट्स कर. दुसरं म्हणजे लाईक करायचं सोडू नको सोन्या. बरोबर आहे की नाही? इग्नोर करू नको सोन्या, नाही तर इग्नोर करून टाकेल मी सुद्धा तुला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठे समीकरण कोणते आहे? तशाच प्रकारे प्रश्न दिसतोय तुला. अशा वेळेस काय करायचंय, मुळात प्रश्न असाच येत असतो कारण वर्गमुळातील ज्या संख्या असतात त्यांची बेरीज जर तू केली तर सर्व पर्यायामध्ये एकसारखीच असते. जसं की 11 आणि 5 किती येतात? 16. त्यानंतर 14 आणि 2 किती येतात? 16. त्यानंतर 8 आणि 8 16 आणि 7 आणि 9 हे सुद्धा किती येतात? 16च येत आहेत. अशा वेळेस तुला वर्गमुळातील ज्या संख्या आहेत की नाही त्यांचं केवळ गुणाकार करायचा आहे. त्यानंतर तुला कळेल की हे संपूर्ण समीकरण सोडवल्यानंतर कोणती मोठी संख्या असेल. 11 5 55. बरोबर आहे की नाही? त्यानंतर 14 दुने 28. त्यानंतर 8 1 8, 8 दुने 16. अशा प्रकारे 8 8 64 आणि 9 7 63. मग मला सांग सोन्या, या चारही पर्यायांपैकी कोणती संख्या तुला मोठी वाटते? 64 वाटते की नाही? आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला स्वतःला वही बनवायची आहे. पहिल्या व्हिडिओपासून मी तेच सांगतोय तुला 500 पेजेसची वेगवेगळ्या अशा 2 वह्या बनवायच्या आहेत. एक 300 पेजेसची, एक 200 पेजेसची फुल स्केपची वही. प्रश्न लिहायचा सरांनी कशा प्रकारे सोडून दिलेला आहे ते स्वतः तू सोडवायचं. म्हणजे मॅन ऑफ जिंदगीमध्ये शॉर्ट मेथड, जर तुला शॉर्ट मेथड जमत नसेल किंवा आवडत नसेल तर तू तुझ्या पद्धतीने आम जिंदगीमध्ये सोडवायचं. पण अशाच प्रकारचे प्रश्न तू स्वतः बनवायचे आणि ते सोडवायचे. पुस्तकात सुद्धा स्वतः बनवलेले असतात. बरोबर आहे की नाही? प्रश्नपत्रिका बनवणारा हा सुद्धा स्वतःच बनवत असतो. त्याला काय साक्षात्कार झालेला नसतो एखादा. तो फक्त काय करत असतो, यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न त्यामध्ये फक्त आकडे बदलत असतो. साचा तोच असतो. अख्खा साचा आपल्याला कव्हर करायचा आहे यामध्ये. तू घाबरू नकोस सोन्या. गणित व बुद्धिमत्ता माझ्यावर सोडून दे. पुन्हा जबाबदारीने सांगतो. त्याचं कारण असं आहे की मला माहिती आहे सोन्या तुला काय विचारणार आहे आणि सगळा सिलेबस आपल्या डोक्यामध्ये आहे, मुळात तयार करून ठेवलेला आहे. बरोबर आहे की नाही? पुढच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊया. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला. प्रश्न वाचायला लगेच सुरुवात करायची नाही. रिझनिंगचा गणित असेल ना
म्हणजे रिझनिंगचा प्रश्न असेल तर शेवटची लाईन वाचायची. शेवटची लाईन काय दिसते तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसलेला आहे. आपल्याला सर्वात कडेचा विचारलेला आहे म्हणजेच काय, काही लोक असतील या ठिकाणी आणि या ठिकाणी कोण बसलेला आहे हे आपल्याला केवळ काढायचं. बरोबर आहे की नाही, या ठिकाणी या दोन ठिकाणी. बाकी आतमध्ये कोण बसलेले ते घेणं का आपल्याला, अजिबात नाही. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. 5 मुले एका रांगेत बसलेली आहेत. 5 नाही 100 असू दे. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. याचा अर्थ सोन्या, सौरव आणि सचिन यांच्या दरम्यान राहुल बसलेला आहे की नाही. सौरव आणि सचिन यांच्या दरम्यान राहुल बसलेला आहे. याचा अर्थ तो या दोन कोपऱ्यांमध्ये येऊ शकतो का, कडेला येऊ शकतो का, अजिबात येऊ शकत नाही. मग राहुल ज्या पर्यायात दिसतोय तो पर्याय कट करून टाक. या ठिकाणी या पर्यायामध्ये दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट करून टाकला. या व्यतिरिक्त अजून कुठे राहुल दिसतोय का, अजिबात नाही. तुझ्या समोर दिसतोय सोन्या राहुल. माझंही नाव राहुल आहे, राहुल वैसरे. या व्यतिरिक्त पुढे जाऊया. मला कट करू नकोस सोन्या, तुला धरुधरू शिकवणार आहे मी. घाबरू नकोस, तुझी परीक्षा तू पोस्ट मिळूस तर तुला मी धरुधरू शिकवणार. या व्यतिरिक्त पुढे जाऊया. बघा पुढचा मुद्दा काय दिसतोय, सौरवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. वीरेंद्र हा सौरवच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. याचा अर्थ काय, वीरेंद्र मध्ये बसलेला आहे की नाही. म्हणजे तुला हे संपूर्ण वाक्य या ठिकाणी दाखवतो मी. वीरेंद्र हा सौरवच्या डाव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी सौरव असू शकतो आणि पार्थिवच्या उजव्या बाजूला या ठिकाणी पार्थिव असू शकतो. म्हणजे वीरेंद्र 2 लोकांच्या मध्ये बसलेला आहे. कोणत्या 2 लोकांच्या मध्ये बसलेला ते घेणं नाहीये. आपल्याला फक्त हे घेणं आहे की कोपऱ्यामध्ये कोण बसलेले आहेत म्हणजे कडेला कोण बसलेले आहेत. तर नंतरचं वाक्य आपल्यासाठी महत्वाचं असतं. तर या ठिकाणी आणि या ठिकाणी कोण बसलेला आहे ते काढण्यासाठी वीरेंद्र होऊ शकतो का, नाही. कारण वीरेंद्र तर पार्थिव आणि सौरव यांच्या मध्ये बसलेला आहे आणि म्हणून वीरेंद्रला कट करून टाक. या ठिकाणी वीरेंद्र दिसतोय, या ठिकाणी वीरेंद्र दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 कट झाला, पर्याय क्रमांक 4 कट झाला. तुला तुझं प्रश्नाचं उत्तर मिळालं. अजिबात आकृत्या काढून देणार नाही तुला. रिझनिंगच्या आकृत्या अजिबात काढायच्या नसतात. तुला फक्त आहे ना त्या ठिकाणी भरपूर माहिती दिलेली असते. तुला आज एक प्रश्न दाखवतो सोन्या. एवढा मोठा प्रश्न आहे, अख्ख्या महाराष्ट्रात कोणताही शिक्षक बघताक्षणी त्याचं उत्तर काढून दाखवायला पाहिजे. फक्त त्याने अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या स्क्रीनवर तो प्रश्न दिसेल. तुला कशा प्रकारे सोडवायचा आहे ते दाखवतो. घाबरू नकोस. पुढचा प्रश्न बघ. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश, आप्पा, सुन्या, टिल्या, बंड्या, भावड्या. अरे किती लोक आहेत, काही घेणं का आपल्याला. मी तुला काय सांगितलंय, तर नंतरचं वाक्य वाच. या ठिकाणी तर दिसतंय ना, तर दीपक कोणामध्ये बसलेला आहे. याचा अर्थ काय झालं सोन्या, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि मध्यभागी कोण आहे, दीपक आहे. ठीक आहे. आपल्याला हे 2 लोक काढायचे शोधून. बस मग दीपक बद्दलच वाचायचं असतं. बाकी अजून कोणी गरजेचं नाही. कोण सुरेश आहे, कोण प्रशांत आहे, कोण महेश आहे, कोण सुनील आहे, संजय, अनिल गरजेचे नाही आहेत आपल्याला. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. काय दिसतंय तुला, 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये बसलेला आहे. सुनील कुठे बसलेला आहे, दीपक व अनिलच्या मध्ये बसलेला आहे. याचा अर्थ सुनील दीपकच्या जवळ आहे की नाही. सुनील हा दीपक व अनिल यांच्या मध्ये बसलेला आहे. याचा अर्थ दीपकला चिटकून सुनील आपल्याला पहिला व्यक्ती मिळाला. एक तर इथे असू शकतो किंवा इथे असू शकतो. घेणं एक आपल्याला कुठे असू शकतो, पर्यायात असू शकतो. मग पर्याय ज्या ठिकाणी सुनील तुला दिसतोय ते आपलं उत्तर असायला पाहिजे. मग इथे पर्याय दिसतोय आणि इथे सुद्धा दिसतोय. बाकी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी सुनील दिसतोय का, नाही दिसत. पर्याय क्रमांक 2 कट, पर्याय क्रमांक 3 कट. पुढे वाचायला सुरुवात कर. महेश हा प्रशांत व सुरेश यांच्या मध्ये आहे. याचा अर्थ महेशच्या उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला प्रशांत आहे आणि डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला सुरेश आहे. म्हणजे सुरेश आणि प्रशांत, बघ ना या ठिकाणी प्रशांत व सुरेश यांच्या दरम्यान महेश बसलेला आहे असं तुझ्याच प्रश्नात दिसतंय ना. मग दीपकच्या जवळ बसलेला असेल का महेश, संबंधच येत नाही. मग महेशला उडव ना सोन्या. महेश या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी दिसतोय. मग हे 2 पर्याय असू शकतात का, अजिबात नाही. पर्याय क्रमांक 3 अगोदरच आपण कट केलेला, पर्याय क्रमांक 4 आपल्याला कट करावा लागेल. म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी अजून पुढचा भाग मी वाचला सुद्धा नाहीये. बघ ना, आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्या दरम्यान आहे, गरजेचं नाही. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला बसलेले आहेत, गरजेचं आहे का आपल्याला. कळतंय का तुला सोन्या. आपल्याला जे महत्वाचं होतं ते काढलेलं आहे. अनिल आणि सुरेश कोणाच्या टोकावर बसलेले आहेत, गरजेचं आहे का आपल्याला, अजिबात नाही. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, जर 12, 13 आणि 4 टिंब दिलेले असतात आणि 24 वाय, तर वायचे 50% आपल्याला काढायचे आहेत. सर्वसाधारण प्रश्न आहे, पण हा खास करून जे तळागाळातील विद्यार्थी आहेत ज्यांना
अतिशय बेसिक पासून समजून सांगावं लागतं, त्यांच्यासाठी हा प्रश्न आणलेला आहे. हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. हा प्रश्न TCSच्या जे तलाठीच्या भरती होत्या ना, सगळ्या शिफ्ट 57 शिफ्टमध्ये झाल्या, त्यामध्ये एकूण 6 ते 7 शिफ्टमध्ये अशाच प्रकारे रिपीट झाला होता. फक्त आकडे बदलले होते आणि ते दोन्ही प्रश्न मी आणलेले. घाबरू नकोस. मग अशा वेळेस काय करायचं असतं, हे दोन टिंब असतात. याचा अर्थ काय झालं, या दोघांचा जो संबंध असतो ना सोन्या, 12चा आणि 13चा जो काही संबंध आहे गणितीय क्रियामध्ये, तशाच प्रकारचा संबंध वायचा आणि 24चा आहे. पुन्हा एकदा मी तुला समजून सांगतो, 12चा आणि 13चा जो काही संबंध असेल तशाच प्रकारे संबंध 24चा आणि वायचा असतो. म्हणजेच काय झालं सोन्या, तर 13 आणि 24 या दोघांचा जर आपण गुणाकार केला, छेदस्थानी या दोघांचा गुणाकार ठेवावा लागेल आपल्याला. 12 गुणिले वाय, बरोबर आहे की नाही. आता तुला काय करायचं सोन्या, 12 × 12, 12 × 2 = 24. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुझ्या. आणि 13 गुणिले 2 केले तर किती होतात, 13 × 2 = 26. किती होतात, 26 छेद वाय. आता हा वाय या ठिकाणी बरोबरच्या पलीकडे घेऊन जायचा असेल तर आपल्याला 26 बरोबर वाय मिळतोय. तर अजूनही कळालं नसेल तर पुन्हा एकदा मी नीट समजून सांगतो. बघ काय किस्सा झालेला आहे. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असतो. जसं की या ठिकाणी बघ, 13 गुणिले 24 = 12 गुणिले वाय, बरोबर आहे. आता हा 12 जो आहे ना, या ठिकाणी गुणाकार आहे, इथे काय येणार, छेदस्थानी येणार. मग 13 गुणिले 24 छेद 12 येणार. 12 × 12, 12 × 2 = 24, बरोबर आहे की नाही. आणि 13 गुणिले 2 जर आपण केले तर 26 होत असतात, बरोबर वाय. मग वाय बरोबर किती येणार, 26 येणार. पण 26चे निम्मे आपल्याला विचारलेत 50%. याचा अर्थ 26चे निम्मे करावे लागतील. 26चे निम्मे किती येणार, 13 येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला हा प्रश्न कळाला नसेल तर घाबरू नको, पुढे सेम टू सेम आणलेला आहे. आणि हा सुद्धा प्रश्न तुला तलाठीमध्ये आता विचारला होता. 25, 13, 75 वाय. बघ प्रश्न काय दिसतोय, 25 आणि 13 या दोघांचा जो काही संबंध आहे तोच संबंध 75 आणि वाय या दोघांचा आहे. मग ही मांडणी जर आपल्याला करायची असेल तर कशा प्रकारे करावी लागेल, तर 13 गुणिले 75 जर आपण केले, 13 गुणिले 75 ह्या मधल्या दोन संख्यांचा गुणाकार केला ना, तेवढाच गुणाकार या दोघांचा असतो. केव्हाही लक्षात ठेव, हे 2 टिंब, हे 2 टिंब, हे 4 टिंब, अशा प्रकारे जर रचना असेल गणितामध्ये तर मधल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार असतो. = काय करायचंय तुला, 25 गुणिले वाय करायचं. हे असलं काय कुठाने करायचे नसतात, तिथल्या तिथेच बघताशाने प्रश्न उडवायचा असतो. पण बेसिक पासून समजून सांगायचं म्हटलं तर थोडंसं विद्यार्थ्यांना समजून सांगावं लागतं. हे 25 या ठिकाणी आणलं मी, कारण गुणाकार होता ना. = वाय येणार. 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, 25 × 3 = 75. आता आपल्याला काय विचारलं, 33%. म्हणजे एक जी संख्या आहे ना तिचे 3 तुकडे करायचे आणि तिसरा तुकडा म्हणजे 33% असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुला समजून सांगितलेलं आहे. 1/3 म्हणजे काय असतं, 2/5 म्हणजे काय असतं, 4/5 म्हणजे काय असतं, 1/2 म्हणजे काय असतं, 2/3 म्हणजे काय असतं, 1/4 म्हणजे काय असतं. सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत, बरोबर आहे. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघा. मी तर म्हणतोय सुरुवातीपासून आतापर्यंत बघून घे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कमीत कमी 10 प्रश्न घेत असतो, जास्तीत जास्त 20 प्रश्न घेत असतो. आज मी 20 प्रश्न घेणार आहे. वेळ जर मिळाला असेल तर एकच मिनिट रेकॉर्डिंग होते का तेवढं बघू द्या. येस, आणि 18 मिनिट झालेले आहेत. अजून 10 मिनिटात पुढचा व्हिडिओ आपल्याला पुढचा भाग कव्हर करायचा आहे. बघ या ठिकाणी 25 दिसत आहेत, बरोबर आहे की नाही. 13 गुणिले 3 करण्यापेक्षा 33% विचारले, याचा अर्थ 13 हेच आपलं उत्तर असायला पाहिजे ना. पुन्हा तू काय करशील, 13 गुणिले 3 करशील, भागिले पुन्हा तुला त्या ठिकाणी 33% काढण्यासाठी 3 भागिले करावे लागतील. त्यापेक्षा डायरेक्टली 13च कर ना. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं असेल तुला, कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट कर. आपण लगेच तो प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. घाबरू नकोस सोन्या. तुला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मला इथून जाऊन देऊ नकोस. तुझा संपूर्ण अधिकार आहे माझ्यावर. x गुणिले y या ठिकाणी रेशो दिसतोय, y गुणिले z या ठिकाणी रेशो दिसतोय, z गुणिले x बरोबर किती आहे, 1/4 अशा प्रकारे रेशो आहे. तर आपल्याला x वर्ग, y वर्ग आणि z वर्ग काढायचा आहे. अशा वेळेस काय करणार सोन्या, तुला x ची किंमत माहित नाहीये, तुला y ची सुद्धा किंमत माहित नाहीये आणि z ची किंमत सुद्धा माहित नाही. या तिघांची किंमत काढण्यासाठी अतिशय शॉर्ट ट्रिक असते. ज्या ज्या पदांमध्ये तुला अगोदर x दिसतोय ते 2 पद शोध. या ठिकाणी दिसतोय x, या ठिकाणी x दिसतोय. याचा अर्थ पहिलं पद आणि तिसरं पद म्हणजेच काय झालं, 1 आणि 3 या दोघांचा तुला गुणाकार करावा लागेल. लगेच तुला x ची किंमत मिळेल. किती आहे, 1 गुणिले 3 बरोबर किती येतात, 3च येतात.
त्यानंतर y ची किंमत काढण्यासाठी इथे y दिसतोय आणि इथे y दिसतोय. पहिलं पद आणि दुसरं पद या दोघांचा तुला गुणाकार करावा लागेल. म्हणजेच काय 1 गुणिले 4 करावं लागते. म्हणजेच या ठिकाणी 1 गुणिले 4 बरोबर किती येणार? 4च येणार. बरोबर आहे की नाही? तुला x आणि y ची किंमत आतापर्यंत मिळाली. आता z या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी सुद्धा z दिसतोय. अशा वेळेस तुला काय करावं लागेल? या दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे दुसरं आणि तिसरं पद म्हणजे 4 गुणिले 3 करावं लागतील. 4 गुणिले 8 4 त्रिक 12. 4 गुणिले 3 म्हणजेच 12 तुला मिळालं. लगेच तुझं उत्तर मिळालंय का? नाही. याचा वर्ग करावा लागेल, याचा वर्ग, याचा वर्ग म्हणजेच काय 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 12चा वर्ग करावा लागेल. 3 त्रिक 9. ज्या पर्यायामध्ये तुला दिसतंय ना ते तुझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 3 त्रिक 9. त्यानंतर 4 चौक 16 आणि 12चा वर्ग किती येत असतो? 144. तुला तुझं उत्तर मिळालं. ठीक आहे. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न तुला स्क्रीनवर दिसतोय. हे सगळे प्रश्न सोन्या यापूर्वी तुझ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. सेम टू सेम वारंवार रिपीट झालेले आहेत. आणि अशाच प्रकारे रचना असते. मी पुन्हा पुन्हा तेच का सांगतोय सोन्या? 500 ट्रिक तुझ्या समोर एकदा ठेवल्या की विषय संपला. गणित असो, बुद्धिमत्ता असो, घाबरू नकोस. दोन्ही विषय सायमल्टेनियसली एकत्रित आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. गणिताचे एकूण 19 चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे एकूण 16 चॅप्टर आणि त्यातील सर्व टाईप आपण कव्हर करणार आहोत. आणि विशेष म्हणजे कुणासाठी तर MPSC मोठे प्रश्न असतात, वेळही जाईल, एक्सप्लेनेशन चांगलं द्यावं लागेल. म्हणजे MPSC CSAT साठी पण आपण खास करून टार्गेट करतोय ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. ग्रुप बी मध्ये PSI ST असिस्टंट जसे की आता झाले होते ना कंबाईनच्या परीक्षा ग्रुप सीच्या, तेही प्रश्न मी आणलेले आहेत. याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. या व्यतिरिक्त जे तलाठीचे असतात, सप्लाय इन्स्पेक्टरचे असतात, SID एक चांगली पोस्ट असते, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. त्यानंतर मग ते वनरक्षकचे असते, वनसेवक असते, म्हणजे TCS IBPS घेणाऱ्या परीक्षा. आणि त्याचसोबत जे जिल्हा निवड समितीद्वारे घेतल्या जात असतात, म्हणजे जसं की पोलीस भरती असतं, बरोबर आहे ना, त्यातलेही प्रश्न सगळे काय आपण कव्हर करत आहोत. केवळ तुला हे 530 ट्रिक तुझ्यापर्यंत एकदा मी पोहोचवल्या की तुला लक्षात येईल तुझ्यासोबत काय केलेलं आहे. तू मग प्रश्नपत्रिका हातामध्ये घे. आणि जे विद्यार्थी सुरुवातीपासून आतापर्यंत माझे व्हिडिओ बघतायत ना, त्यांनी सुद्धा काय करायचं, एखादी प्रश्नपत्रिका कोणतीही समोर ठेवायची आणि त्यात प्रश्न बघायचे. तुला लक्षात येईल सोन्या, जर 25 प्रश्न असतील ना तुझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर हे संपूर्ण जे ट्रिक सांगितलेले आहेत ना, कमीत कमी 12 ते 13 प्रश्न आतापर्यंत सगळे काय तुला त्या ठिकाणी लगेच तू बघता क्षणी उत्तर उडवशील. लगेच बघता क्षणी तू पर्याय कोणतं आहे ते लगेच सांगशील. अशा प्रकारे सगळं काय आतापर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. आपल्याला फक्त अजून 25 ते 30 व्हिडिओज घ्यायचे आहेत. म्हणजे आतापर्यंत 9वा व्हिडिओ आहे आणि या व्यतिरिक्त अजून म्हणजे एकूण 25 ते 30 व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. जर XY म्हणजे या दोघांचा गुणाकार असतो, या ठिकाणी YZ आणि या ठिकाणी Z आणि X या सर्वांचा गुणाकार इथे रेशो दिलेला आहे. हा रेशो किती येतो? 3 4 5 येतोय. तर X वर्ग, Y वर्ग आणि Z वर्ग यांची आपल्याला किंमत काढायची. सर्वप्रथम आपल्याला X, Y आणि Z यांची किंमत काढायची असते. तर कशा प्रकारे काढणार? ज्या ज्या पदांमध्ये तुला X दिसतोय, इथे X दिसतोय, इथे X दिसतोय, काय करू नको सोन्या, पहिलं पद आणि तिसरं पद या दोघांचा गुणाकार कर. 3 5 15 तुला मिळालं लगेच X. त्यानंतर मग पुढचं Y या ठिकाणी पहिल्या पदात दिसतंय, दुसऱ्या पदात दिसतंय, डायरेक्टली 3 चौक 12 लगेच तुला Y सुद्धा मिळालं. आणि आता Z काढायचं असेल तर इथे Z दिसतोय, इथे Z दिसतोय. याचा अर्थ काय, तर दुसरं पद आणि तिसरं पद या दोघांचा तुला गुणाकार करावा लागेल. 4 5 20 या ठिकाणी तुला लगेच मिळालं. आता यांचा वर्ग करावा लागेल तुला. कारण काय, तर X वर्ग, Y वर्ग आणि Z वर्ग तुला विचारला. याचा अर्थ काय, तर 15चा वर्ग, 12चा वर्ग आणि 20चा वर्ग करावा लागेल. तुला 20चा वर्ग लगेच काढता येईल की नाही? 200 येतो का? नाही, 400 येतो. बरोबर आहे की नाही? 2चा वर्ग किती? 4 आणि वर 2 0 400. ज्या ठिकाणी तुला दिसते ते पर्याय तुला उत्तर असणार आहे. या ठिकाणी हे 2 हे लगेच कट करून टाक. या व्यतिरिक्त तुला 15चा वर्ग माहिती असायला पाहिजे, 225 आहे. अजून मी बघता क्षणी कशा प्रकारे वर्ग काढायचा ते सुद्धा तुला दाखवणार आहे याच सिरीजमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये 100% वर्ग कसा काढायचा ते सुद्धा आपण करूया. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर 225. 15चा वर्ग आहे, 12चा वर्ग 144 आणि 20चा वर्ग 400. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जर A चे मासिक वेतन B च्या मासिक वेतनाच्या 25% जास्त आहे, तर B चे मासिक वेतन A च्या मासिक वेतनापेक्षा शेकडा कितीने कमी आहे? सर्वसाधारणपणे सोन्या, एखादी वस्तू आहे 100 रुपयाची असेल, त्याच्यावर वाढ किती करण्यात आलेली आहे? 25 करण्यात आलेली आहे, 25%. बरोबर आहे की नाही? टक्के म्हणजेच काय असते? वाढ झालेली असते. तशाच प्रकारे या ठिकाणी A चे मासिक वेतन B च्या मासिक वेतनापेक्षा किती आहे? 25 आहे. 25% जास्त आहे. म्हणजे 100 जर B चं मासिक वेतन असेल तर A चं किती आहे? 25 ने जास्त आहे. बस
अशा वेळेस काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज करायची. दोघांचा गुणाकार किती येत असतो सोन्या? 100 गुणिले 25 आणि छेद या दोघांची बेरीज 125. आता ही गणितीय क्रिया कर. बघ 25 एक 25 आणि 25 पाचा 125, 5 एक 5 आणि या ठिकाणी येणार 20. कळतंय का तुला? तुला तुझं उत्तर मिळालं. या ठिकाणी काय दिलेलं आहे? बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनापेक्षा 20% कमी आहे. किती? 20% कमी आहे. फक्त तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेम टू सेम अशाच प्रकारे प्रश्न बनवायचा जसा की मी पुढचा प्रश्न बनवलाय. बघ ना, जर बंड्याचे मासिक वेतन टिल्ल्याच्या मासिक वेतनाच्या 20% जास्त आहे, तू अजून 2 प्रश्न बनव. 20% ऐवजी अजून 30% कर किंवा 40% करून टाक. बरोबर आहे की नाही? तुझ्या पद्धतीने तू प्रश्न बनव. जर बंड्याचे मासिक वेतन टिल्ल्याच्या मासिक वेतनाच्या 20% जास्त आहे, तर टिल्ल्याचे मासिक वेतन बंड्याच्या मासिक वेतनापेक्षा शेकडा कितीने कमी आहे? जास्त दिलेले ना अगोदर आपल्याला. कुणाचे? बंड्याचे की टिल्ल्याचे? गरजेचं नाहीये. पण दोघांपैकी एकाचं 100 रुपये असेल तर दुसऱ्याचं किती? 120 आहे. कितीने वाढलेले? 20 ने वाढलेले. याचा अर्थ काय करायचं सोन्या? 100 गुणिले 20 करायचे आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज. कारण काय? जास्त आहे. ज्यावेळेस कमी असेल ना आणि कितीने जास्त आहे असं आपल्याला विचारलं जाईल, त्यावेळेस वजाबाकी करायची असते. ते पुढची स्टेप आहे, मी तुला सांगेल. अजिबात आता टेन्शन घेऊ नको. फक्त अशा प्रकारचे प्रश्न 5 तुझ्या हाताने तू सोडून घे. बघ दोघांची बेरीज किती येते? 120 येते. आता ही गणितीय क्रिया कर. 20 एक 20 आणि 20 पाचा 100, 20 चक. बरोबर आहे. तुला तुझं उत्तर मिळालं का? नाही मिळालं. आता तुला काय करायचंय? या दोघांचा भागाकार करायचा. यापूर्वी तू काय कर, याला 50 करून टाक आणि याचे निम्मे 3 कर. आता भागाकार कर. 3 आणि 50, 3 एक 3. या ठिकाणी दोघांचं वजाबाकी 2 येते आणि 0 जसाच तसा घेतला. इथे या ठिकाणी आता काय करावं लागेल? 3 × 15 3 × 18. इथे 2. आता पॉइंट घ्यावा लागेल 0 तुला या ठिकाणी घेण्यासाठी. पुन्हा अजून काय येणार? 3 × 18 म्हणजे 16.66 किंवा 666 असे अनंत येणार. याचा अर्थ काय झालं सोन्या? 16.6% कमी आहे. कोणाचं? तर टिल्ल्याचे मासिक वेतन बंड्याच्या मासिक वेतनापेक्षा शेकडा 16.6% कमी आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया लगेच. वेळ नाहीये रे सोन्या आपल्याकडे. भरपूर काही प्रश्न कव्हर करायचे. रमेश व सुरेश एक काम 30 दिवसांत पूर्ण करतात. एकटा रमेश तेच काम 50 दिवसांत पूर्ण करतो, तर सुरेशला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात? प्रश्न बघितला की तू घाबरत असतो. दोघांना काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. घाबरू नको. या ठिकाणी 30 करून टाक. आता तू लसावी मसावी करत असतो. आपल्याकडे वेळ नाहीये. तू कशा प्रकारे सोडवतो आपल्याला घेणं नाहीये. 30 दिवसांत दोघं मिळून काम करत असतात आणि एकटा रमेश तेच काम किती दिवसात करतोय? 50 दिवसात करतोय. दोघांचा गुणाकार. आणि आता तुला सुरेश किती दिवसात काम करतोय हे काढण्यासाठी दोघांमधील फरक छेदस्थानी घ्यायचे 20. ही गणितीय क्रिया कर. तुला लगेच कळेल की सुरेश किती दिवसात ते काम करत असतो. 0 कट 0 कट. बे एक बे आणि बे पंचे 15 या ठिकाणी याचे निम्मे करायचे. कारण काय? 2 ने भाग दिला तर निम्मे करावे लागत असतात. आणि 15 × 5 = 75. तुला तुझं या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. म्हणजेच हा जो सुरेश आहे हेच काम 75 दिवसात पूर्ण करत असतो. दोघं मिळून 30 दिवसात पूर्ण करत असतात आणि एकटा रमेश 50 दिवसात पूर्ण करत असतो. अशाच प्रकारे पुढचं गणित आहे, पण थोडंसं हार्डनेस वाढवलं. बघ, रमेश, सुरेश, अनिश एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. रमेश व सुरेश तेच काम 30 दिवसांत पूर्ण करत असतात आणि एकट्या अनिशला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात? आता तू काय करत असतो? रमेश, सुरेश आणि अनिश या तिघांची नावं या ठिकाणी लिहून घेत असतो. मग त्यानंतर त्या ठिकाणी ते लसावी मसावी कुटाने करत असतो. सोन्या, एवढे कुटाने करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. बघ ना काय दिसतंय? रमेश व सुरेश तेच काम 30 दिवसात पूर्ण करत असतात. अगोदर 3 लोक काम करतात किती दिवसात? 20 दिवसात. 2 लोक काम करतायत किती दिवसात? 30 दिवसात. तर आपल्याला तिसरा व्यक्ती काढायचा आहे. एकटा किती दिवसात करेल? अनिश. गरजेचं नाही कोण काम करेल, पण तिसरा जो व्यक्ती आहे ना तो काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? दोघांमधील फरक या ठिकाणी 10 येणार. मग 0 हे 0 कट झालं. बरोबर आहे. आता 3 दुने 60. तुला तुझं उत्तर मिळालं सर. अनिशला हेच काम करण्यासाठी 60 दिवस लागतील. हेच काम करण्यासाठी 60 दिवस लागतील. पुढचा प्रश्न. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोलच्या किमती 10% वाढल्या. दरवाढीपूर्वी पेट्रोलची किंमत प्रति लिटर. मी थोडंसं थांबतो, तू प्रश्न वाच तोपर्यंत मी पाणी पितो. सोन्या, किती वेळ झालेला एकदा मला बघू दे, कारण हा प्रश्न जो आहे ना एक्सप्लेन करण्यासाठी वेळ जाईल. पण बघताशनी मी तुला गॅरंटी दिली ना, तर बघताशनी याचं योग्य उत्तर काय असेल लगेच तुला दाखवतो मी. प्रश्न नीट वाच.
काय दिसतोय तुला सोन्या? प्रश्न काय दिसतोय? कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोलच्या किमती 10% वाढल्या. किती टक्के वाढल्या ते महत्वाचं. किती टक्के वाढल्या सोन्या? 10% वाढलेल्या आहेत. दरवाढीपूर्वी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपये होती. किती होती ते घेणं नाहीये सोन्या. तुला महत्वाचं काय? किती टक्के वाढलं तेवढंच महत्वाचं आहे. एक व्यक्ती दरमहा 2200 किलोमीटर प्रवास करत असतो, हे एक महत्वाचं आहे तुझ्यासाठी. बरोबर आहे. सेम टू सेम प्रश्न कमीत कमी 10-12 वेळा बघितलेल्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये, आणि तू स्वतः सोडवायचा प्रयत्न कर. 10 वर्षाचा अनुभव आहे मला. मी वस्तुस्थिती सांगतोय. आतापर्यंत 70+ परीक्षा दिलेल्या आहेत. जोक करत नाहीये सोन्या. 5+ परीक्षांमध्ये रिझल्ट आहे आपला, आणि म्हणून तुझ्या समोर आलेलो आहे. घाबरू नकोस. तुझ्यापर्यंत जे काय पोहोचवतोय ना, ते तुला जे पाहिजे तेच पोहोचवतोय, आणि डायरेक्टली रामबाण आहे. कसं उत्तर काढणार तू बघ. 2200 किलोमीटर प्रवास करते आणि त्याची कार प्रति लिटर 16 किलोमीटर मायलेज देते. जर त्याला त्याचा खर्च पूर्वी एवढाच ठेवायचा असेल, आता बघ ही लाईन फार महत्वाची असते. त्याचा खर्च जेवढा आहे ना तेवढाच ठेवायचा, तर त्याने त्याचा प्रवास किती किलोमीटरने कमी करावा लागेल. एक्सप्लेनेशनला वेळ जाईल. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेव की एखादी वस्तू समजा 10 रुपयाची असेल, एखादी वस्तू किती 10 रुपयाची असेल, याच्यावर 10% जर वाढ झाली तर हीच वस्तू किती रुपयाची होते? 11 रुपयाची होते. किती? 11 रुपयाची होती. याचा अर्थ काय? 10-11 वाढ किती झालेली आहे? 10-11. अशा वेळेस तुला जर त्याला त्याचा खर्च पूर्वी एवढाच ठेवायचा असेल, म्हणजेच काय, तर खर्च पूर्वी एवढाच जर ठेवायचा असेल तर त्याला रिव्हर्स रेशो काढावा लागेल. रिव्हर्स रेशो म्हणजेच काय झालं, तर या ठिकाणी 11चे 10 करावे लागतील. बरोबर आहे की नाही? त्याचा खर्च जो आहे ना 11 असेल तर त्याला 10 करावा लागेल तो खर्च. त्यावेळेस त्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल. म्हणजेच काय झालं सोने, हे 11 जे आहेत की नाही डायरेक्टली छेदस्थानी घे. 2200 छेदस्थानी 11 करून टाक. 11 × 11, 11 दुने 22, या ठिकाणी 0.2. तुला तुझं उत्तर मिळालं बघता क्षणी. बाकी कोणतेही आकडे गरजेचे नसतात. फक्त हा आकडा तुला गरजेचा आहे, हा आकडा गरजेचा आहे. अशाच प्रकारे मी तुला कमीत कमी पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये 5 ते 6 प्रश्न घेऊन येतो आणि संपूर्ण एक्सप्लेनेशन देतो. नेमकं काय असतं हे रिव्हर्स रेशो, कळतंय का तुला? हे वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये असतं बरं का रिव्हर्स रेशो. तुला दाखवणार आहे, घाबरू नकोस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. प्रश्न संपले. येस, काय चुकलं असेल तर क्षमा असू दे. तुझा प्रतिसाद आवश्यक आहे, या व्यतिरिक्त काहीच नको. तुला जर व्हिडिओ आवडत असेल तर अशा प्रकारे कमेंट्स मध्ये दाखवून दे. लाईक कर. चुकलं असेल तर क्षमा असू दे.